प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्यासाठी 3 मार्ग असतात. पण त्यात आपल्यासाठी कोणता? हा आपल्याला प्रश्न पडत असतो जेव्हा आपण नॅचरली कन्सीव्ह होत नसतो तेव्हा. तरीही पहिला ऑप्शन असतो नॅचरल कन्सेप्शन. जेव्हा कपल नैसर्गिक पद्धतीने कन्सीव्ह करतात, म्हणजे त्यांचे फॅलोपियन ट्यूब छान असतात, काउंट चांगला असतो, फॉलिकल छान बनतं, जेव्हा ते रिलेशन्स ठेवतात त्यावेळेला ते कन्सीव्ह होतात. ते नॅचरल कन्सेप्शनच असतं, पण थोडीशीच मेडिकल हेल्प असते. दुसरा आहे IUI, म्हणजे की इंट्रायुट्राइन इन्सिमिनेशन. यामध्ये स्पर्म आपण स्वच्छ करून मोटिलिटी वाढवून गर्भाशयामध्ये डायरेक्टली सोडून देतो. जेव्हा काउंट थोडासाच कमी असतो, फॅलोपियन ट्यूब छान असतात, ओव्ह्युलेशन झालेलं असतं, त्यावेळेला आपण हे IUI करत असतो. आणि तिसरा मार्ग आहे IVF. याच्यामध्ये अंड आणि स्पर्म आपण शरीराच्या बाहेर फर्टिलाइज करतो आणि तयार एम्ब्रियो जो केला जातो तो आपण गर्भाशयाच्या आतमध्ये ट्रान्सफर करतो. जेव्हा आपल्या फॅलोपियन ट्यूब बंद असतात, जेव्हा काउंट कमी असतो, मोटिलिटी कमी असते, मॉर्फोलॉजी कमी असते, DNA फ्रॅगमेंटेशन जास्त असतो, किंवा नॅचरली कन्सीव्ह होत नसतं, सारखे फेल IUI होत असतात, तेव्हा आपण IVFचा ऑप्शन घेतो. प्रत्येक कपलचा प्रवास हा वेगळा असतो, त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट पण पर्सनलाइज असावी लागते.